अवधूत चिंतनाची गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे राग राग आपल्यास माहिती असेल किंवा चिडचिड या भरामध्ये आपण कुठलाही निर्णय घेतला किंवा कुठलाही शब्द आपल्या तोंडातून निघाले तर कितीतरी वाईट परिणाम आपल्याला त्याचे भोगावे लागू शकतात. कारण की राग हा फक्त क्षणापुरता असतो किंवा आपला तात्पुरता असतो राग हा, पण त्याचे परिणाम आपल्या आयुष्यभरासाठी भोगावे लागू शकतात. शास्त्र सुद्धा सांगतं बघा की दिवसभरामध्ये अशा काही आपल्या 6 वेळा आहेत, 6 क्षण आहेत की त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचा राग किंवा चिडचिड करायची नसते. आणि या वेळात जर आपण या 6 वेळांमध्ये जर आपण नक्कीच राग-राग किंवा चिडचिड जर केली, तर याने काय होईल तर फक्त माणसंच नाही तर आपल्यावरती आपलं नशीब सुद्धा आपल्यावरती ते रागावू शकतं. म्हणून आपल्याला या 6 वेळा कुठल्या आहेत आणि त्या 6 वेळांमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारे राग-राग किंवा चिडचिड करायची नाही आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. कारण की आपल्यास माहिती असेल की राग हा आपल्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी खूप वाईट असतो आणि रागाच्या भरात घेतलेले कुठलेही निर्णय असेल किंवा कुठलेही शब्द आपल्या तोंडातून निघणे असेल, हे खूप मोठे परिणाम करतात आपल्या आयुष्यावरती. तर नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या वेळी जाणून घेणार आहोत की आपल्याला अशा कुठल्या वेळा आहेत की त्या वेळात आपल्याला कुठल्याही प्रकारचा राग करायचा नाही आहे, राग आपल्या अनावर होऊ द्यायचा नाही आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राग हा तात्पुरता असतो, पण त्याचे परिणाम आपल्या आयुष्यभरासाठी भोगावे लागू शकतात. आता परिणाम म्हणजे काय तर आपल्या शरीरावर आपले त्याचे परिणाम होऊ शकतात, सोबत आपल्या मनावर त्याचे परिणाम होऊ शकतात, सोबत आपल्या त्या रागामुळे आपली माणसं तुटू शकतात किंवा आपली कामं सुद्धा बिघडू शकतात. हे सगळ्या काही गोष्टी फक्त आणि फक्त राग किंवा चिडचिड या गोष्टींमुळे घडू शकतात. तर मंडळींनो, आता राग हा आपल्या कुठल्याला म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिवसभरामध्ये अशा 6 वेळा आहेत. त्या 6 वेळांमध्ये तो राग आला नाही पाहिजे किंवा आपल्याला जरी आला तरी तो आपला म्हणजे कंट्रोल करता आला पाहिजे किंवा त्याला संयम बाळगता आला पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच काय तर आपल्याला सकाळी उठल्या-उठल्या, झोपेतून उठल्या-उठल्या कुठल्याही प्रकारची चिडचिड किंवा राग करायचा नाही आहे. आपणास तर माहिती आहे की सकाळी जर आपल्यावर आपण जर सकाळी उठल्यावरती हसमुखपणे किंवा प्रसन्नतेने आणि एका सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जीने जर आपण उठलो, विचारांनी जर उठलो, तर नक्कीच पूर्ण दिवस आपला पॉझिटिव्ह जातो, सकारात्मक ऊर्जेने जातो. खूप छान वाटतं, कॉन्फिडन्स येतो, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. पण तेच जर तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या कोणावर तरी राग-राग किंवा चिडचिड करत आहात किंवा असं काहीतरी आपल्या समोर गोष्ट आहे की जेणेकरून आपल्यावरती म्हणजे आपला राग जो आहे तो अनावर होतो किंवा आपल्याला चिडचिड होते खूप गोष्टीची. तर विचार करा, सकाळी उठल्या-उठल्या जर आपण राग-राग केलं तर आपला दिवस चांगला जाईल का? कुठल्या कामांमध्ये लक्ष लागेल का आपल्याला? किंवा आपल्याला दिवसभर सुद्धा पूर्ण निगेटिव्ह जातो. कुठलंच काम आपलं चांगलं होत नाही का? कारण की दिवसाची सुरुवातच आपली रागाने झालेली आहे, नकारात्मक गोष्टींनी झालेली आहे, चिडचिडीने झाली आहे. म्हणून आपल्या दिवसभरातला कुठलाही क्षण हा चांगला जात नाही. प्रत्येक गोष्टीवर आपला राग निघतो, चिडचिड होत असते. म्हणून सकाळी उठल्या-उठल्या होईल तेवढं पॉझिटिव्ह गोष्टी कशा आपल्या समोर येतील, पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपलं कसं लक्ष जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने आपण कसं सकाळी-सकाळी लवकर उठू, याप्रमाणे आपल्याला सगळं काही लक्ष द्यायचं आहे आणि सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या कुठल्याही प्रकारे आपल्याला राग-राग, चिडचिड करायची नाही आहे. ही एक गोष्ट ही झाली आपली पहिली वेळ. दुसरी वेळ जी आहे ती म्हणजेच काय तर देवपूजा करताना किंवा नामस्मरण, नित्यसेवा करताना आपल्याला राग-राग किंवा चिडचिड करायची नाही आहे. कारण की देवपूजा करताना आपलं मन प्रसन्न पाहिजे, भक्तिभाव आपल्या मनामध्ये पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि त्या भक्तिभावाने, श्रद्धेनेच आपल्याला ती पूजा अर्चा पूर्ण करायची असते. नामस्मरण असेल किंवा नित्यसेवा असेल, हे फक्त आणि फक्त मनामध्ये भक्तिभाव तुमच्या जागृत ठेवून आपल्याला ते करायचं असतं. नाहीतर काय असतं बघा, खूप जणांच्या घरामध्ये दिसतं पण येतं बघा, देवपूजा करताना देवपूजा करत असतात आणि सोबत आपले मंत्रसूत्र पण पठण करतात. पण मध्ये-मध्ये काय होतं, याला काहीतरी उद्देशून बोल, त्याला काहीतरी उलट बोल, त्याला काहीतरी शिव्या घाल. हे खूप जणांच्या घरात घडतं बघा. कारण की देवपूजा करतानाच अशा काहीतरी गोष्टी घरामध्ये असतात. आता प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी एकटा माणूस घरामध्ये सकाळी-सकाळी असेल तर ठीक आहे, काही होणार नाही. पण 4-5 माणसं घरामध्ये आहे, कोणी काहीतरी करतंय, कोण काहीतरी करतंय, कोणतरी काहीतरी सांडलं, काही सांडलवण केली, कोणी काहीतरी केलं, लहान मुलं काही त्रास देतात. तर काय होतं, देवपूजा करता-करता अर्धी मंत्रसूत्र पठण करायची आणि अर्ध्या कोणाला शिव्या द्यायच्या, कोणावरती राग-राग करायचं, कोणाला चिडचिड करायची, कोणाला तरी वाईट साईड बोलायचं. ज्याने काय होतं तर सगळे दोषच तुम्हाला लागतात. त्या देवपूजेमध्ये पण दोष लागतात आणि सोबत त्या देवपूजेत तुम्हाला पुण्य सुद्धा प्राप्त होत नाही. हे खूप लोकांच्या घरात दिसून येतं. म्हणून एक सांगते की देवपूजा करताना होईल तेवढं मन शांत, प्रसन्न असावं आणि ते आध्यात्मिक असावं, भक्तिभाव त्याच्यामध्ये असावा, श्रद्धा असावी देवपूजा करताना. फक्त आणि फक्त नामस्मरण करतच आपल्याला किंवा मंत्र स्तोत्र पठण करतच आपल्याला देवपूजा करायची असते. ना की कोणाला तरी बोलत, कोणीतरी मोबाईलवर बोलत सुद्धा देवपूजा करतात, गंध लावतात, सगळे काही गोष्टी करतात. तर त्याचे फक्त दोष लागतात. त्याचं काही तुम्हाला पुण्य प्राप्त होत नाही. आणि म्हणून सांगते की देवपूजा करताना किंवा कुठलीही सेवा करताना, नामस्मरण असेल,
त्यावेळेस मध्येच कोणाशीही बोलू नका. फक्त लक्ष केंद्रित आपल्या त्या गोष्टींवर करा आणि भक्तिभावाने मन प्रसन्न ठेवून आपला देवपूजा असेल किंवा नामस्मरण नित्यसेवा करायची आहे. देवपूजा करताना चुकूनही मोबाईलवर सुद्धा बोलू नका. 2-4 मिनिटांनी परत आपल्याला बोलता येईल. ठीक आहे, एमर्जन्सी आहे, 2 मिनिटांसाठी फोन घेतला, परत ठेवून दिला आणि परत आपण नामस्मरण मंत्र सूत्रपठण करत आपल्याला ती देवपूजा पूर्ण करायची असते. या पद्धतीने केलं तरच त्याच्या देवपूजेचं, त्या नामस्मरणाचं, त्या सेवेचं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. नाहीतर आपल्याला गप्पा मारत मारत पूजा चालू आहे, राग करत पूजा चालू आहे, चिडचिड करत पूजा चालू आहे, तर त्याचा सुद्धा काही सुद्धा तुम्हाला फायदा होणार नाही. ही झाली दुसरी वेळ. तिसरी वेळ जी म्हणजेच काय, तर स्वयंपाक करताना महिलांनी सुद्धा आपल्या राग अनावर होणार नाही आणि बाकीच्या घरातल्या इतर मंडळींनी सुद्धा आपल्या महिला ज्या आहेत घरात ज्या स्वयंपाक करतात त्यांना कुठल्या गोष्टींचा त्या म्हणजे स्वयंपाक करताना तरी का होईना पण त्यांना कुठल्या प्रकारे त्रास देऊ नका, जेणेकरून त्या राग करतील, चिडचिड करतील आणि जेणेकरून कसं असतं, जी कोणी व्यक्ती घरामध्ये स्वयंपाक बनवते, अन्न शिजवते, तिचा जो काही मनामध्ये विचार असतात, ती ज्या विचाराने स्वयंपाक बनवते ते सर्व विचार त्या अन्नामध्ये उतरत असतात. आणि जर घरातल्या इतर मंडळींमुळे किंवा इतर कुठल्या गोष्टींमुळे जर घरातली ती महिला जर चिडचिड करत असेल, राग करत स्वयंपाक करत असेल, मनामध्ये नकारात्मक विचार आहे, मन उदास आहे, त्या उदासीनतेमध्ये ती जर स्वयंपाक बनवत असेल किंवा अन्न शिजवत असेल तर 100% त्या अन्नामध्ये नकारात्मक ऊर्जाच उतरणार आहे. सर्व तिचे वाईट विचारच त्याच्यामध्ये उतरणार आहेत आणि ते अन्न ज्यावेळेस घरातले मंडळी खातात ते दोष पण त्यांना लागतात. एक प्रकारे काय होतं, हे सर्व नकारात्मक ऊर्जा तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींना देत आहात जेवणाच्या वाटे. म्हणून म्हणते की घरातल्या ज्या काही महिला आहेत त्यांनी नक्कीच जेवण किंवा स्वयंपाक बनवताना मंत्रोच्चार, नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आहे किंवा तुम्ही स्वतः म्हणा किंवा तुम्ही डेकवर लावून द्या, पण ते ऐकत ऐकत मन शांत ठेवतच प्रसन्नतेने तुम्हाला तो स्वयंपाक करायचा आहे. कारण की अन्न बनवणे किंवा अन्न शिजवणे असेल किंवा स्वयंपाक करणे हा एक संस्कार आहे आणि ते संस्कार जर आपण योग्य रीतीने आपण त्या स्वयंपाकांवर त्या अन्नावर केले, तेच अन्न ज्यावेळेस घरचे व्यक्ती खातात तेच त्यांच्यावरती ते सगळे काही संस्कार उतरत असतात. मग कधी कधी बघा काय होतं, घरामध्ये सगळं काही चांगलं चालू असतं, सगळं हसून खेळून सर्व काही चांगलं चालू आहे घरामध्ये, अचानकपणे असं काहीतरी होतं एका दिवशी की सर्व काही म्हणतात ना की वादविवाद, भांडण, अचानकप्रमाणे सगळं काही घरामध्ये सर्व म्हणजे गोष्टी बिघडतात, सर्व वातावरण बिघडतं. का तर हे सर्व काही आपल्या अन्नावर डिपेंडेड असतं आणि त्याच्यामुळेच आपल्या घरातल्या व्यक्तींची मनस्थिती ही तयार होत असते. म्हणून महिलांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि घरातल्या इतर मंडळींनी सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यानंतर जसं अन्न बनवताना शिजवताना आपल्याला काळजी घ्यायची असते, राग किंवा इतर कुठलेही म्हणजे नकारात्मक ऊर्जेने स्वयंपाक करायचा नसतो, त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपण सर्व सहकुटुंब ज्यावेळेस जेवण करायला बसतो किंवा आपण जेवण करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला राग चिडचिड करायची नसते. अन्नपूर्णा आपल्याला माहिती आहे की आपण अन्नपूर्णेचा अपमान होत असतो, मातेचा अपमान होत असतो. जर आपण आपण जेवण करताना सगळ्यांमध्ये जर आपण कोणाला काहीतरी बोललो, कोणाला काही राग येईल असं बोललो, कोणीतरी ताटावरून राग उठून गेलं, कोणीतरी जेवणच नाही केलं किंवा राग आपण स्वतः खातो आहे ना, पूर्ण चिडचिड करत करत जेवतो आहे, कोणतरी बोलतो आहे आणि चिडचिड करत राग करत आपण अन्न खातो आहे, तर फक्त तुमच्या त्या आरोग्यावर वाईट परिणामच होणार आहे. ते खाल्लेलं अन्न तुम्हाला तर अंगी लागणार नाहीच आहे, पण शेवटी फक्त आरोग्य संबंधित तुमच्या समस्या उद्भवू शकतात, नकारात्मक ऊर्जाच तुमच्यामध्ये क्रिएट होणार आहे. म्हणून जेवण करताना किंवा जेवण बनवताना मन शांत, भक्तिभावाने, श्रद्धेने ते असावं, प्रसन्न असावं. त्या पदाने ठीक आहे, स्वयंपाक करताना तुमचा मूड खराब झाला, थोडा वेळ बसा, शांत व्हा आणि शांत झाल्यावरती, मन स्थिर झाल्यावरती, थोडंफार हलकं वाटल्यानंतरच तुम्ही ते स्वयंपाक करा. त्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करू शकता. पण रागाच्या भरात स्वयंपाक बनवू पण नका आणि घरातल्या कुठल्याही व्यक्तीने रागाच्या भरात चिडचिड करत जेवण सुद्धा करू नका आणि जेवताना असे कुठले विषय सुद्धा काढायचे नाही की जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण खराब होईल, कोणी राग ताटावरून उठून जाईल. अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये करायचं सुद्धा नाही आहे. ही एक वेळ झाली. त्यानंतर जे म्हणजेच काही घरातून बाहेर पडताना सुद्धा घरामध्ये राग करून, भांडण करून, चिडचिड करून घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. आपणास माहिती आहे की ज्यावेळेस आपण घरातली एखादी व्यक्ती कामाच्या निमित्त सकाळी घराबाहेर पडते आहे, मग घरातलं वातावरण त्यावेळेस चांगलं ठेवा, व्यवस्थितपणे त्यांना निरोप द्या आणि व्यवस्थित त्यांना निरोप द्या किंवा त्यांचं सगळं काही व्यवस्थित करून त्यांना पाठवा, जेणेकरून त्यांचं मन प्रसन्न राहील आणि ती व्यक्ती ज्या कामासाठी बाहेर पडते आहे, म्हणजे घरातले कर्ते पुरुष असेल किंवा कोणी आपले मुलं बाळ असतील जे आपल्या कामासाठी, शिक्षणासाठी, शाळेसाठी कुणी बाहेर पडत आहे, त्या सगळ्यांचं मन चांगलं राहील अशा पद्धतीने त्यांना निरोप द्यायचा आहे. आपल्याला घराच्या बाहेर पडताना कुठल्या प्रकारचा वादविवाद होणार नाही घरामध्ये, त्यांना राग कुठल्या गोष्टीचा किंवा ते आपण स्वतः सुद्धा असं नाही की इतर व्यक्तींनी स्वतः सुद्धा कुठल्याही गोष्टींचा राग करून घराच्या बाहेर पडू नका, जर तुम्ही बाहेर जॉबला किंवा इतर कुठल्या गोष्टीला जात असाल तर. कारण की कसं आहे, तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडत आहात त्या कामात लक्ष लागणार नाहीच आहे आणि शेवटी तुमचं ते काम सुद्धा व्यवस्थित होणार नाही. कारण की मन निगेटिव्ह झालेलं आहे, नकारात्मक ऊर्जेने घेरलेलं आहे, मग ते लक्ष सुद्धा त्या कामात लागत नाही, ते काम सुद्धा व्यवस्थित होत नाही, काम सुद्धा पूर्णत्वास येत नाही.
आणि दिवस सुद्धा आपला पूर्णपणे खराब जात असतो. म्हणून घराच्या बाहेर पडताना सुद्धा प्रसन्न चित्तानेच आणि शांत मनानेच घराच्या बाहेर पडायचं आहे आणि ते आपल्या कामात लक्ष त्याच वेळेस आपल्याला लागणार आहे. ही एक वेळ झाली. त्यानंतर म्हणजेच काय, घरामध्ये आल्यावर सुद्धा घरामध्ये ज्यावेळेस सकाळी गेलेली व्यक्ती संध्याकाळी परत येते, मग ती आपली घरातली करते म्हणजे मिस्टर असेल किंवा मुलं असतील, कोणी असेल, घरामध्ये ज्यावेळेस ते येतात, कामावरून असेल किंवा कुठूनही येत असेल, घरामध्ये आल्यावरती सुद्धा घरातलं वातावरण शांत असावं. घरातल्या व्यक्तीने, आता जे बाहेरून व्यक्ती येत आहेत जॉबवरून किंवा कुठून येत आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचं बाहेरचं जे काही टेन्शन असेल, जे काही त्यांची राग चिडचिड झाली असेल दिवसभरामध्ये कामाच्या ठिकाणी, ती सुद्धा त्यांनी घराच्या उंबऱ्याच्या बाहेरच ठेवून द्यायची आहे, घरामध्ये आणायची नाही. आणि घरातल्यांनी सुद्धा आपले दिवसभरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत महिलांनी सुद्धा ते आपापले स्वतः थोडं हँडल करायचे. आणि ज्यावेळेस घरामध्ये व्यक्ती येते बाहेरून कामावरून, त्यावेळेस तिला सुद्धा दिवसभर स्ट्रेस असतो, कामं असतात, काहीतरी असतात, 4 ठिकाणी 4 लोक भेटतात, ज्याच्या डोक्याला डोकं सुद्धा लागत नाही अशी व्यक्ती भेटतात, ते हँडल त्यांना करावे लागतात. आणि ज्यावेळेस ती व्यक्ती घरामध्ये येते कामावरून, त्यावेळेस आपलं घर आध्यात्मिक असावं, मंत्र स्तोत्र चालू असावे, शांत असावं, प्रसन्न असावं, जेणेकरून ती घरात आलेली व्यक्ती सुद्धा शांत होईल आणि तिला सुद्धा वाटेल की ठीक आहे, दिवसभरामध्ये मी कुठेही फिरलो, मला त्रास झाला, ठीक आहे, राग आला, चिडचिड झाली, सगळं झालं, पण माझं एक असं घर आहे जिथे मी शांत राहू शकतो, मला तिथे शांत वाटतं, असं त्या घरातल्या व्यक्तींना वाटलं पाहिजे की माझं एक घर आहे, ते घरातले व्यक्ती आहेत जे माझं ऐकून घेतात, शांत होतात आणि माझं तिथे मन हलकं होतं, असं त्या तिथं वाटलं पाहिजे. आपल्या घरामध्ये असं वातावरण तुम्ही तयार केलं पाहिजे, जेणेकरून व्यक्तींना ओढ लागली पाहिजे घराची, की नाही, मला घरच असं एक जागा आहे जिथे मला शांत, प्रसन्न, आध्यात्मिक वाटतं आणि मन हलकं होतं, कुठलाही स्ट्रेस येत नाही, असं आपल्या घरात वातावरण असावं. आणि महिलांनी ते आवर्जून ठेवायला चालू केलं पाहिजे. तरच आपल्या घरातले वादविवाद, भांडण, चिडचिड हे खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. तर ते एक करायचं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे झोपताना सुद्धा राग, भांडण, चिडचिड करून झोपू नका. कारण कसं आहे, झोप तर लागणारच नाही आहे. पूर्ण विचारांचा भडीमार आपल्या डोक्यावरती होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोप चांगली झाली नाही तर आपल्या तब्येतीवर, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आणि सोबत झोप नाही झाली तर आपणास माहिती आहे की पुढचा जो दिवस येणार आहे उद्याचा, तो सुद्धा आपला सगळा काही आपला असाच उदासीनतेमध्ये जातो. कारण की झोपच व्यवस्थित झाली नाही. सगळं विचारांनी आपलं अक्षरशः म्हणतात ना, व्यक्ती ही विचारानेच श्रीमंत. तुम्हाला काय म्हटलं होतं की व्यक्ती ही विचारानेच श्रीमंत होते, विचारानेच गरीब होते, विचारानेच ती आरोग्यावरती तिचा परिणाम होतो. जर तिने पॉझिटिव्ह विचार केला तर ती सुदृढ पण राहू शकते, निरोगी राहू शकते. जर तिने विचार केला निगेटिव्ह तर ती आरोग्य म्हणजे म्हणतात ना, आरोग्याशी संबंधित जे काही त्यांचे म्हणजे समस्या आहेत, त्या सगळ्या काही तिच्यामध्ये ते उद्भवू शकतात. म्हणून झोपताना सुद्धा निगेटिव्ह विचार असेल, भांडण, किरकिर, चिडचिड करून झोपू नका. जे काही असेल ते तिथेच वादविवाद मिटवायचे आहेत आणि आपल्याला शांतपणे झोपायचं आहे. कारण की झोप खूप महत्त्वाची आहे आजकाल. कारण की आजकाल आपल्याला माहिती आहे की एवढं स्ट्रेसफुल लाईफ झालं आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर व्यक्तींना राग येतो आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर व्यक्तींना राग आल्यामुळे मोठमोठे पाऊल ते उचलत आहेत वाईट मार्गातले. त्याच्यामुळे आपल्याला आपलं शरीर सांभाळणं, आपल्या रागावरती कंट्रोल ठेवणं, संयम बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर खरंच सांगते तुम्हाला, जर तुम्हाला तुमच्या रागावर संयम हवा म्हणजे संयम हवा आहे, रागावर कंट्रोल हवा आहे, शेवटी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचे असेल, कुठेतरी मन विचलित होतं, मन शांत पाहिजे असेल, तर त्यासाठी काय करायचं, एकच करायचं आहे. ते म्हणजेच काय, आपल्या श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण, सेवा आणि अध्यात्म याला खूप महत्त्व द्या. आजकालच्या या गोष्टीमध्ये खूप महत्त्व म्हणजे या या कलियुगामध्ये तर खूप त्याला महत्त्व आहे अध्यात्माला. जो अध्यात्म करेल तोच टिकेल असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून सांगते आहे की राग हा खूप वाईट गोष्ट आहे. राग ही तात्पुरती ठीक आहे, पण रागाच्या भरात आपण म्हणतो ना, एक वेळेस मारलेलं माणूस विसरेल पण बोललेलं विसरणार नाही रागाच्या भरात. म्हणून सांगते की राग हा खूप वाईट आहे. भले ठीक आहे, राग काही प्रत्येकाला असं नाही की राग येतच नाही, मला काय तुम्हाला काय सगळ्यांना राग येतो, पण तो कितपत योग्य आहे, कितपत आपण तो राग अनावर होऊ द्यायला पाहिजे हे आपल्या हातात असतं. कारण की रागामुळे फक्त तो म्हणजे क्षणापुरता असतो, पण तो आपल्यावरती खूप मोठा वाईट परिणाम करतो. सोबत रागाच्या भरात घेतलेले डिसिजन असेल, निर्णय असेल, ते आयुष्यभर त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणून सांगते की आपल्याला ज्या तुम्हाला वेळा सांगितल्या आहेत, ज्या वेळी तुम्हाला राग आपल्याला करायचा नाही आहे, चिडचिड करायची नाही आहे, त्यावेळी नक्कीच आपल्याला याची काळजी घ्यावी. तशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.